स्टार्ट. नमस्कार. ओळख आयुर्वेदाची या अभियानांतर्गत मी हर्षदा मस्के कोपरगाव येथून. तर काही दिवसांपूर्वी आपण 40गाव येथे रोहिणी या गावांमध्ये या ताईंना अमृत ज्यूस दिलं होतं आपल्या अनिता सगळे या मॅडम मार्फत. तर कशासाठी दिलं होतं, त्यांना अगोदर काय त्रास होता आणि अमृत ज्यूस घेतल्यानंतर त्यांना काय रिझल्ट मिळालेला आहे हे आपण त्यांच्याच तोंडू आहे. नमस्कार ताई. नमस्कार. तुमचं नाव सांगा. मथुराबाई बाळू सगळे. काय त्रास होता तुम्हाला अगोदर? डोक्याचा त्रास होता मला. डोक्याचं म्हणजे चमकायला निघायच्या, चक्कर यायचे आणि ऍसिडिटीचा त्रास होता मला. पण आता ऍसिडिटीला फरक पडला, डोक्यात थोडा फरक पडला. नंतर राहिली पाठ, बाकी काही. ऍसिडिटीसाठी काही गोळी वगैरे तुम्ही आता बंद केली मी. अगोदर घेत ओके. आणि डोक्यासाठी डोक्याच्या चमकाने घ्यायच्या ते पण गोळ्या बंद करेल. सध्या चष्मा चालू आहे. ओके. त्याचं पण गोळ्या घ्यायची मी. ओके. ते पण बंद केल्या. मग आता किती बॉटल झालेली आहे तुमची? पूर्ण किती बॉटल? दुसरी बॉटल झाली. नाही, पहिली झाली, दुसरी मधली फक्त आता 3 दिवसापासून देते. म्हणजे 3च दिवस झाले दुसरी बॉटल चालू करून. तर बघा मित्रांनो, दुसरी बॉटल जस्ट चालू केलेली एका बॉटलमध्ये त्यांना जवळजवळ मी असं म्हणेल 50% फरक पडलाय. 40. हा 30% धरू आपण एका बॉटल म्हणजे 15 दिवसातच. 15 दिवस झाले. 1 तारखेपासून चालू केलं. दुसरी बॉटल चालू 16 तारीख. दुसरी बॉटल चालू होऊन अजून 2-3 GPS signal lost. एवढं छान रिझल्ट त्यांना मिळालेले आहे. आणि त्या जे म्हणतात की आता पाठीचा आणि कोणता कंबर दुखीचा आहे. तर तुम्ही जसं आता घेताय तसंच व्यवस्थित रेग्युलर इथून पुढे गॅप न देता घ्या आणि तुम्हाला 100% रिझल्ट मिळणार म्हणजे मिळणार याची खात्री मी तुम्हाला देते. फक्त तेवढाच फरक पडला पाहिजे, दुसरं काही नाही. नक्कीच होणार. आता तुम्हाला याच्यावरून तर खात्री झाली की एवढं कमी झालंय. अजून बाकी आहेत, बरोबर आहेत की नाही? तर तुम्ही तुमचा रिझल्ट आमच्या सगळ्यांसोबत शेअर केला त्याबद्दल तुमचे खूप 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 मनापासून धन्यवाद.